विभागाला सादर करण्यात आलेला आहे। सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत झालेल्या गोंधळाबाबत संपूर्ण अहवाल SIDकडे सुपूर्द करण्यात आलाय। सातारा पोलीस दलातील वरिष्ठ पोलिसांनी या संदर्भात माहिती दिली असून संपूर्ण घटनाक्रम, चौकशी आणि कारवाईबाबत अहवालामध्ये स्पष्ट उल्लेख केला गेलेला आहे। घडलेल्या घटनेमध्ये सातारा पोलिसांनी केलेल्या कारवाईबाबत सविस्तर अहवाल सुपूर्द केलेला आहे। सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा गोंधळ उडाल्याची घटना घडलेली होती। यावेळेस पालकमंत्री शंभूराज देसाई आणि कॅबिनेट मंत्री मकरंद पाटील यांना आपल्या सदस्यांना सभागृहात नेण्यासाठी पोलीस आणि प्रशासनाशी झुंज द्यावी लागली होती। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे जोडले गेलेले आहेत। अक्षय, अहवाल सादर झालेला आहे, काय कारवाई होणार, कालचा निर्णय रद्द होणार की नाही? निश्चित आपण बघू शकतोय की सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत झालेल्या गोंधळ आणि मंत्र्यांना झालेल्या धक्काबुक्कीचे पडसाद काल आपल्याला विधान परिषद देखील पाहायला मिळाले होते। मात्र या संपूर्ण घटनेच्या संदर्भात सातारा पोलिसांनी एक अहवाल जो आहे तो SIDला दिलेला आहे। सातारामध्ये झालेल्या घटनेचा एक सविस्तर अहवाल राज्य गुप्तचर विभागाला सादर करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये संपूर्ण घटनाक्रम असेल, घटनेचे टाइमलाईन असेल, त्यासोबतच चौकशी आणि कारवाई जी आहे याबाबत एक अहवाल जो आहे तो राज्य गुप्तचर विभागाला त्यांनी सुपूर्द केलेला आहे। त्यामुळे आता यानंतर राज्य गृह विभाग जो आहे तो नेमकं या संपूर्ण घटनेवर काय कारवाई करतो हे पाहणं महत्त्वाचं असेल। जी, धन्यवाद अक्षय, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तर साताऱ्यातल्या गोंधळावर अहवाल सादर झालेला आहे आणि अहवालानंतर आता काय कारवाई होते, काय पावलं उचलली जातात हे पाहणं महत्त्वाचे ठरेल।